हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकणार आहोत. तुम्हाला ही मालिका आवडते का? आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा कालपासूनच अर्जुनला फोन आलेला असतो अश्विनचा आणि ते म्हणतात की कोणाचा फोन आहे, फोनला रेंज नाही आहे. मग रविराज म्हणतात की अश्विनचा फोन आला म्हणजे घरचे सगळे आपली वाट बघत असतील ना, आपण लवकर घरी जाऊया असं रविराज म्हणतात. आणि मग सर्वजणच घरी जायला निघतात आणि ते अर्जुनच्या गाडीमध्ये घरी जातात. आणि मग आता तिकडे अर्जुन सायलीला म्हणतो की खरंच तुला सगळं आठवलं? तेव्हा सायली म्हणते अगदी लख्ख सगळं आठवलं. तेव्हा सायली म्हणते तेव्हा मी हक्काने सगळ्यांना सांगू शकेन की मीच त्यांची खरी तन्वी आहे. मग ह्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. इकडे राकेश आणि सचिन दारू पीत बसलेले असतात आणि सचिन म्हणतो राकेश अजून मेले तशी बातमी कशी नाही आली रे, असं सचिन म्हणतो. तेव्हा राकेश म्हणतो आता तर ॲक्सिडेंट झाला असेल, म्हणजे ती गाडी अशी छान जोरात आली असेल आणि धडाम असा आवाज होणार. हे बघ सचिन, तो स्पॉट आहे ना, त्या रात्रीच्या वेळी तिथं कोण माणूस येत नाही, ना जात नाही ना येत नाही. तर समजा कोण तिथं गेलं, त्यांनी बघितलं हे सगळं, तर ते पहिल्यांदा पोलिसांना फोन करून सांगतील. हॅलो पोलीस स्टेशन असं म्हणतो आणि तो कानाला हात लावतो आणि नाटक करत असतो. एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे तर मग पोलीस सुभेदारांना सांगतील किंवा माझ्या आईला सांगतील. मग यातला एखादा माणूस उठून मला फोन करेल. एवढी सगळी प्रोसेस असताना ऐक ना, दारू पे ना यार, तू कशाला टेन्शन घेतो, एन्जॉय कर ना, असं राकेश सचिनला म्हणत असतो. आणि सचिन खूप थोड्याच वेळात लगेच राकेशचा आणि फोन वाजतो आणि म्हणतो राकेश फोन आला बघ. मग राकेशला खूप आनंद झालेला असतो आणि सचिन म्हणतो तुला तर एक बातमी मिळणार आहे, फोन घे. आता मग राकेश म्हणतो असं आणि मग तो फोन उचलतो आणि हां आई म्हणतो. आणि राकेश कुठे आहेस तू, असं सुमन काकू म्हणतात. तेव्हा राकेश म्हणतो मी इथे मित्राला भेटायला आलो आहे. राकेश म्हणतो काय झालं, तू टेन्शनमध्ये आहेस का, असं राकेश विचारत असतो. तू टेन्शनमध्ये दिसतीयस, काय झालं आहे? तेव्हा तिकडून सुमन काकू म्हणतात अरे तू गेल्यानंतर प्रतिमा वहिनी, भाऊजी आणि सायली कुठेतरी बाहेर गेलेत, त्यांचा फोन पण लागत नाही आणि ते परत पण आलेले नाहीत, असं सुमन काकू म्हणतात. तेव्हा राकेश म्हणतो अरे पण तू एक काम कर ना, कुणाच्या तरी फोनवर फोन लावून बघ. तेव्हा सुमन काकू म्हणतात अरे मी फोन केला होता पण त्यांचा फोन लागत नाही, फोन बंद येतात, हे फार विचित्र आहे ना रे, मला खूप भीती वाटते, असं सुमन काकू म्हणतात. राकेशला खूप आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो हो फोन लागत नाही आहे म्हणजे काहीतरी डेंजरच असणार आई, तू काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा असं राकेश म्हणत असतो तू एक काम कर ना, तुझा त्यांना शोधायला पोलिसांशी बोल, काहीही कर, पण त्या चौघांनाही परत घेऊन ये रे बाबा, असं सुमन काकू म्हणतात. राकेश म्हणतो हो बरं आणि हसत असतो, इकडं तोंड धरून हसत असतो आणि त्याच्या तोंडातून आवाज येऊ नये म्हणून त्याने तोंडावर हात ठेवलेला असतो. आणि सचिन हसत असतो. राकेश म्हणतो मी काकांना घेऊन येतो असं म्हणतो आणि तेवढ्यात सुमन काकूचा फोन सुरूच असतो आणि अर्जुन दरवाजात येतो आणि म्हणतो आम्ही आलोय. आणि हे सगळं राकेश आणि सचिन ऐकतो सुद्धा. आणि सर्वजण आतमध्ये येत असतात. सायली ही दारातच उभी असते आणि सायलीला लहानपणीचं सगळं काही आठवत असतं. ती दरवाजात उभा टाकून हळूहळू पावलं टाकत असते आणि तिला आपल्या घराची ओळखसुद्धा लागलेली असते. आणि खूप सारं संगीत तिथं वाजत आहे, ला 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 असं संगीत वाजत आहे. आणि मग राकेशचा फोन हा सुरूच असतो. इकडे सुमन काकूचा फोनमध्ये राकेश सगळं काही ऐकत असतो आणि राकेशला आणि सचिन तर पांढरे पडतात की ती कशी जिवंत आहेत असं म्हणून परत सायलीला सगळे काही लहानपणीच आठवतच. सगळे बघतात. आज पहिल्यांदा मला मनापासून जाणवतं की मी तन्वी म्हणून या घरात येते. आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो सायली चल, असं म्हणून हातानेच इशारा करतो आणि मग सायली आतमध्ये जाते. तेव्हा अस्मिता म्हणते कुठे होतात तुम्ही, तुमचे फोन का लागत नव्हते? तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते मामा मला ओळखलंस का रे? तेव्हा कल्पना म्हणते आणि मग लगेच कल्पनाताई म्हणतात कुठे होतात सगळे, तुमचा फोनही लागत नव्हता. तेव्हा सायली परत मनातल्या मनात म्हणते मामी मला ओळखलेस का, मी तुझी तन्वी. तुम्ही असं म्हणत असते. अश्विन रविराजला म्हणतो तुम्ही सगळे ठीक आहात ना काका? रविराज म्हणतो हो सगळं ठीक आहे. मग राकेश हे सगळं ऐकत असतो. सुमन काकू म्हणतात माझा जीव वर खाली होत होता ना घरी, म्हणून मी शोधायला तुम्हाला इथे आले.
आणि हे सगळं राकेश परत अजून ऐकतच असतो. मग सायली एकदमच पुन्हा तिकडे जाते, पूर्णाजीकडे जाते आणि पूर्णाजीच्या मांडीवर असं डोकं ठेवते आणि तिला मिठी मारते. तेव्हा अर्जुन सायली असं म्हणतो आणि मग तिच्याकडे जातो आणि मग सायली तेव्हा पूर्णाजी म्हणतात, किती काळजी वाटत होती आम्हाला, तुमच्या चौघाचेही फोन बंद लागत होते, काय समजायचं, आम्ही किती घाबरलो होतो, आम्ही कुठे होतात. तेव्हा अर्जुन तो सगळं सांगतो, तुम्ही आधी बसा असं म्हणतो. आणि मग तो इकडे आता ऑक्सिजनचा जो थरार आहे तो अर्जुन परत एकदा सांगत असतो. म्हणजे गाडीचा ब्रेक फेल कसा झाला हे सांगितले. असे सगळे गाडी थांब, असं सिनियर गाडी थांब असं म्हणत असतो. आणि मग ब्रेक लागत नाही असं रविराजने सांगितलेलं आणि ही सगळं गाडी साईडला घे, गाडी लेफ्टला घे, सगळं काही सांगितलेलं अर्जुननी घरी हे सगळेजण तोंडावर हात ठेवून ऐकत असतात. आणि राकेश तर काय करतो, तर तो जो फोन आहे तो फोन फेकून देतो आणि सचिन एकदम चू असं करतो आणि म्हणतो, एकदम अचूक काम केलेस असं म्हणत होतास ना, काय झालं, हे तुझं अचूक काम असं सचिन राकेशला म्हणत असतो. तेव्हा राकेश हात डोक्याला लावतो आणि रागातच असं काही बोलत नाही, फक्त हातात असतो. आणि अस्मिता म्हणते, खरंच देवीची कृपा, या सगळ्यातून तुम्ही सुखरूप घरी आलात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲक्सिडेंट होता राहिला आणि येताना मी मेकॅनिकला कॉल केला आहे, तो नीट करून सिनियरची गाडी घेऊन येईल असं म्हणतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू सायलीला घेऊन तुमच्या रूममध्ये जा. रविराज म्हणतो, अश्विनचा आधी फोन आला त्यामुळे आम्ही इकडे आलो, मग आता घरी जातो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आता नाही जायचं घरी, एवढा मोठा प्रसंग तुमच्यावर ओढवला, मग आम्ही तुम्हाला असंच कसं जाऊ देऊ. तुम्हाला आजची रात्र तुम्ही इथेच राहणार आहात. विमल 2 गेस्ट रूम तयार कर. मग कल्पनाताई म्हणतात, तुमची खूप दगदग झाली आहे, तुम्ही जरा जेवण करा आणि आराम करा, आपण आता उद्या बोलू असं कल्पनाताई म्हणतात. मग आता इकडे मधुभाऊंची तब्येतसुद्धा सुधारलेली असते. कुसुमताईने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. मधुभाऊंना डॉक्टर चेक करतात आणि ते मास्कसुद्धा काढतात, ऑक्सिजनचा मास्क. आणि मग डॉक्टर म्हणतात, मधुभाऊ तुम्ही स्वतःहून बसण्याचा प्रयत्न करता का असं ते डॉक्टरला म्हणत असतात. तेव्हा मधुभाऊ उठतात आणि मधुभाऊ म्हणतात, सायली असं म्हणतात. तेव्हा उठल्यापासून ते सायली म्हणतात. मधुभाऊ तुम्ही स्वप्न तर बघत नाही आहे ना असं कुसुम म्हणते. डॉक्टर हे स्वप्न तर नाही आहे ना, मधुभाऊ एकदम ठीक झाले आहेत ना, डॉक्टर म्हणतात, तुम्ही स्वप्न बघत नाही, आम्हाला माहीत होतं की मधुभाऊ घरी आल्यानंतर त्यांची रिकव्हरी लवकर होईल असं डॉक्टर म्हणतात. म्हणजे आता हे खणखणीत बरे होतील ना डॉक्टर असं कुसुम म्हणते. तेव्हा अपेक्षा करायला काही हरकत नाही असं डॉक्टर म्हणतात, पण त्यांच्यावर कुठलाही ताण येऊ देऊ नका, त्यांच्यावर जमेल तेवढीच हालचाल करू द्या. डॉक्टर तुम्ही म्हणाल तसं आम्ही करू असं कुसुम म्हणते. तेव्हा मधुभाऊ उठलेत, थोडेफार बोलायला पण लागलेत. मी कशी आभार मानू तुमचे असं कुसुम म्हणते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, त्याची काही गरज नाही. आणि म्हणून इकडे कुसुम म्हणते, डॉक्टर ते उठल्यापासून ना सायलीचा नावाचा जप करतात. तर डॉक्टर म्हणतात, त्यांना बोलावून घ्या ना. मग कुसुम म्हणते, हो बोलवणार आहे, पण ना मी उद्या बोलवणार आहे, एवढ्या रात्री कसा फोन करू असं कुसुम म्हणते. तेव्हा डॉक्टर मधुभाऊ म्हणतात, आत्ताच मला सायलीला भेटायचं आहे, साऊ मला असं बोलवा असं म्हणतात. बोलवा, फोन करा, आत्ताच फोन करा असं म्हणतात. आणि मग इकडे आता सुभेदारांच्या घरी सायली खूप आनंदी असते आणि ती बेडरूममध्ये आलेली असते. आणि मग सगळं त्या क्षणी तिला आठवलं तुमचा चेहरा, माझा चेहरा, बालपणीचा सगळं आठवायला लागलं असं सायली म्हणत असते. आणि शेवटी मला हेही जाणवलं की मीच तन्वी आहे, किल्लेदारांची मुलगी, त्यांनी पूर्णाजींची नाज, आणि जिचं माझं लग्न तुमच्याशी करायचं ठरवलं होतं ना,
ती आणि नियती बघा ना, आपल्या दोघांचं लग्न झालं, मी ह्याच घरची सून झाले. आता मला सगळं सगळं कळतंय. मला या घरातल्या माणसाबद्दल इतकी माया का वाटत होती, आता मला सगळं कळायला लागले. म्हणून सगळं असं सायली अर्जुनला सांगत असते. पण अर्जुन रुसून उभा टाकलेला असतो आणि सायली म्हणते, माझ्यासाठी इतका आनंदाचा दिवस आहे आणि तुम्ही असे रुसून उभा टाकला आहात, तुम्ही काहीच का बोलत नाही? तेव्हा अर्जुन म्हणतो, तेव्हा सायली म्हणते, तुम्ही बोला ना, काहीतरी बोला ना, काहीतरी, असं म्हणते. मग अर्जुन एकदम मागे फिरतो आणि रागाने म्हणतो, काय बोलू, असं म्हणून तो रागाने बोलत असतो. आणि अपघाताने जर तुला किंवा आपल्या बाळाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तुझी मेमरी परत आली, तुला सगळं आठवलं, पण त्या क्षणी जर गाडी थांबली नसती तर काय झालं असतं? तुला आणि माझ्या बाळाला मी कायमचं गमावून बसलो असतो. तुला माहिती नाही सायली, पण थोड्यामुळे केवढ्या मोठ्या संकटातून वाचलो. हो, तुझ्या हट्टपणाला आपण काय गमावून बसलो असतो. अगं, तुला किंवा आपल्या बाळाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नसतो. तेव्हा सायली म्हणते, अहो, मला किंवा माझ्या बाळाला काहीही झालेलं नाही आणि तेव्हा मला माफ करा, पण माझ्याकडे दुसरा पर्याय होता का? आणि बघा ना, हे बघा, सगळं केलं म्हणून मला सगळं आता आठवते ना. आणि तुम्ही फक्त यांना, मी आणि आपलं बाळ सगळे दोघं पण सुखरूप आहोत की? तर अशी चिडू नका ना, बोला ना माझ्याशी, बोला ना, असं सायली म्हणत असते आणि इकडून तिकडे करत असते. मग अर्जुनचा रुसवा काढत असते. तेव्हा सायली, मी आता कान धरून उठबशा काढू का? बघा, मी कान धरले, असं म्हणते. आणि बघा, आता बाळाला बोलते. बाळाला म्हणते, बाळा, बघतोयस ना, तुझे बाबा तुझ्या आईवर खूप चिडलेत, आईला समजूनच घेत नाहीत ते. या अवस्थेत सुद्धा मला उठबशा काढाव्या लागणार आहेत. तुला त्रास होईल ना बाळा थोडा, पण काय करणार, सहन करा थोडंसं, आपल्याला आपल्या बाबाची समजूत काढायची आहे ना, असं म्हणते. आणि मग ती कानाला हात धरते आणि ही असं म्हणते आणि ती बसत नाही. पण अर्जुन लगेच मागे फिरून बघतो आणि सायली आणि म्हणतो, आणि माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. तुम्ही जर अशी चिडचिड करत राहिला तर मी एवढा महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस कसा साजरा करायचा, असं सायली म्हणते. आणि अर्जुन म्हणतो, मी कसा माझ्या तन्वीवर जास्त वेळ चिडून राहू शकत नाही आहे ना, असं म्हणतो. आणि तन्वी म्हणते, म्हणजे सायली, आणि त्याच्याकडे अर्जुन म्हणतो, फायनली माझी तन्वी मला परत मिळाली, असं म्हणते. आणि माझा अर्जुन, असं सायली म्हणत असते. आणि दोघेही आनंदात असतात. तेवढ्यात फोन वाजतो आणि तो फोन असतो कुसुमताईचा. आणि मग सायली फोन घेते आणि बघते, कुसुमताई एवढ्या रात्री फोन का करत असेल, आणि फोन स्पीकरवर टाकलेला असतो. आणि मग सायली, किंवा त्यांच्याच आश्रमात येऊ शकतेस का, असं कुसुमताई म्हणते. तेव्हा सायली म्हणते, का गं, काय झालं? मग कुसुम म्हणते, आधी ये, मग सांगते, लगेच सांगते, असं म्हणते. आणि मग हो म्हणून सायली आणि अर्जुन मधुभाऊकडे आश्रमात निघालेले असतात. मग आता इथे सीन दाखवलेला असतो राकेश जेलमधला. आता जेलमधला सीन दाखवलेला असतो. नागराज राकेशला चापटा मारत असतो आणि म्हणत असतो, काय बावळट आहेस रे तू, आहेस तसाच आहेस. मला वाटलं होतं तू US ला जाऊन 2 वर्षात काहीतरी बदल घडला असेल, हुशार झाला असशील, पण तुझ्या डोक्यात मेंदू नावाची चीजच नाही आहे. अरे, असले प्लॅन रोज रोज करता येत नाहीत ना मूर्खा. चांगला चान्स होता, आजच संधी होती, ती घालवलीस तू. तेव्हा राकेश म्हणतो, पप्पा तुम्ही काय बोलताय, त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते मी, त्यांना मारून टाकण्याचा पूर्णपणे बंदोबस्त केला होता, ते वाचले, पण मी काय करू. पण माझ्यावर का चिडताय तुम्ही? 25 वर्षापूर्वी तुम्ही सुद्धा माती खाल्ली होतीसच ना. मग नागराज म्हणतो, परत एकदा चापट मारतो आणि राकेशला मला वाटलं होतं माझ्यासारखी चूक तू नाहीच करणार, पण केलीस चूक. त्याच्या साध्या केसालाही धक्का लावता आला नाही तुला. सचिन म्हणतो, एक मिनिट, तुम्ही एकमेकावर चिडून काही होणार नाही. अर्जुन आणि सायली, त्यांचं नशीब चांगलं आहे म्हणून ते वाचले. सुभेदारां चांगलं नशीब घेऊन जन्माला आलेत. आपण त्यांच्या मार्गात कितीही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी ते सुखरूपच सुटतात, असं सचिन म्हणतो. तुम्ही आता इकडे आश्रमातला सीन दाखवलेला आहे आणि हा शेवटचा सीन आहे. आणि आता सायली, मधुभाऊ उठून बसली आहेत. हे सगळं खरं आहे ना? तुमची तब्येत ठीक झाली आहे ना? तेव्हा
मधुभाऊ हो म्हणतात आणि मग कुसुम म्हणतात, हो ग, मी खोलीत आले ना तेव्हा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ते स्वतः उठून बसले होते आणि बोलायचा प्रयत्न करत होते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तुमच्या गळ्याला हात लावतात आणि आपल्या गळ्याला हात लावतात आणि अर्जुन म्हणतो, बोला बोला म्हणतो, बोलायचं आहे ना तुम्हाला, तू सायली नाहीस असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा म्हणतो, मी ओळखलं नाही. तुम्ही ओळखलं नाहीत का? आपली सायलीच आहे ना ती. तेव्हा सायलीला खूप आनंद झालेला असतो, कारण सायलीला माहीत असतं. आणि मधुभाऊ म्हणतात की तू सायली नाहीस तर तू तन्वी आहेस. वकील साहेब आहेत ना, वकील साहेब त्यांची मुलगी आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो, रविराज किल्लेदार. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो हो, त्यांची ही मुलगी आहे, तन्वी रविराज किल्लेदार असं मधुभाऊ म्हणतात. तर सायलीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आलेले असतात आणि ती अर्जुनकडे एकदा पाहते आणि मधुभाऊकडे एकदा पाहते. तेव्हा मग काही जोरात काय म्हणतात. कुसुम म्हणते, काय? मग अर्जुनला एक मॅसेज आलेला असतो आणि तो DNA रिपोर्ट आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो, आणि मग सायली काय आहे रिपोर्टमध्ये सांगा ना. तेव्हा अर्जुन तो रिपोर्ट पाहत असतो आणि काहीच बोलत नाही. तो फक्त रिपोर्ट वाचत असतो आणि सायलीसुद्धा विचार करत असते, रिपोर्टमध्ये काय आहे, काय लिहिलेलं आहे. अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुन म्हणते, रिपोर्टमध्ये असं लिहिलं आहे की तुझा आणि प्रतिमात्याचा DNA मॅच झाला आहे. परत एकदा मग सगळ्यांना अजून आनंद होतो. खूप आनंद झालेला असतो. आता म्हणजे आपल्यालाही आधीपासून माहीत होतं, पण त्यातले हे 2 भक्कम पुरावे आपल्याला मिळाले आहेत असं अर्जुन म्हणत असतो. आणि प्रियाने जी तन्वी म्हणून सॅम्पल दिला होता ना, तो सॅम्पलसुद्धा तुझ्या मॅचसोबत 100% मॅच झाला आहे सायली म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, DNA रिपोर्ट हेच सांगतात की. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तू तन्वी किल्लेदार आहेस. आणि मग परत एकदा सायली अर्जुनला मिठी मारते आणि कुसुम म्हणते, मला तर खूप माझा गोंधळ होतोय. सायली, तू तन्वी आहेस? तेव्हा सायली म्हणते, सांगते, मी सगळं सांगते, पण इथे नको, आमच्या घरी जाऊ ना, तिथे सगळ्यासमोर सांगते. चला मग निघूया आपण असं म्हणते. आता मग नाही सांगायचं, असं सांगायचं नाही असं अर्जुन म्हणतो. घरच्यांना काही नाही सांगायचं असं अर्जुन म्हणतो. तर सांगायचं नाही असं मग ज्या गोष्टीची सुभेदार आणि किल्लेदार 25 वर्षापासून वाट बघत होते, ही गोष्ट मला त्यांना अशी कळू द्यायची नाही. सायली म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो, सोहळा व्हायला हवा. जितका त्रास त्या प्रियाने तन्वी नाही आहे हे कळल्यावर झाला होता ना, त्यापेक्षा दुप्पट आनंद त्यांना आपली सायलीच आपली तन्वी आहे हे कळल्यावर व्हायला हवा. तेव्हा सोहळा म्हणजे काय करणार आहात? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण एक गंमत करणार आहोत असं म्हणतो. आणि तेच आपला आजचा भाग संपतो. पण आता उद्याच्या भागामध्ये प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे की सायली आणि अर्जुन हे बसलेले असतात आणि सायली म्हणते, उद्याचा दिवस म्हणजे माझ्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. उद्या माझं कुटुंब मिळणार आहे, माझी माणसं मला मिळणार आहेत. आणि इकडे आता राकेश हा प्रियाला भेटायला जातो आणि प्रियाला सांगतो की सायलीला कळलं आहे की तीच खरी तन्वी आहे. सायली आणि अर्जुन ह्या सगळ्यांना हे सांगत असताना मी त्यांना खोटं कसं पाडायचं असा विचार म्हणतो आणि कसं पाडतो ते बघ असं म्हणतो. आणि मग इकडे अर्जुन घरी सोहळा करत असतो आणि एक तन्वीचा लहानपणीचा फोटो लावलेला असतो आणि त्यात तरी फोटोवर एक लाल कपडा टाकलेला असतो आणि सगळं घर हे फुलाने भरलेलं असतं. आणि तो कपडा काढतो आणि ही आपली तन्वी असं म्हणतो. आणि सायलीसुद्धा वरून एकदम खाली येते आणि मग सायलीने सेम टू सेम लहान तन्वीने जसे कपडे घातले होते ना, सेम टू सेम अगदी तसेच कपडे घातलेले असतात. आणि मग फायनली आम्हाला कळलं आहे असं अर्जुन म्हणतो की खरी तन्वी कोण आहे ते. आणि मग सायली येत असते पायऱ्यावरून आणि म्हणते की ही आपली लाडकी तन्वी, दुसरी तिसरी कोणी नाही तर आपली सायलीच आपली खरी तन्वी आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि सायलीसुद्धा रडत असते आणि इथेच आपला प्रोमोसुद्धा संपतो आणि आजचा भागसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.